नमस्कार मंडळी, तुमचा आजचा दिवस खूप छान जावं. तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज हे बघा, सब जगा कोहरा ही कोहरा आहे. आज धुकं आहे भरपूर. चला आता आपण जाऊया जिमला, नंतर येऊन भेटू. सर्दी जाम झाली आहे आणि जास्त खवखवत आहे घशात. बघू नंतर. आज हे बघा, सगळीकडे ना मस्त धुकं पसरलं. खतरनाक धुकं आज. मी जास्त लवकर पण जात नाही आहे. वाजले 8:30 आणि धुकं एवढं पडलेलं आहे. हे बघा, खूप लवकर असेल तर गोष्ट वेगळी. 8:30 पावणे 9 झाले आणि एवढं धुकं पडलं आहे. आज लेट जातोय जिमला. इथे एवढं आहे तर घाटात किती असणार आहे बघू. असंच धुकं असेल तर उद्या लवकर उडून घाटात गेलं पाहिजे, मस्त वाटेल. बघा, वैभवडी हरवली धुक्यामध्ये. चला आलो एक घरी. आवरून घेतो जरा कामं घरातली. नाश्ता वगैरे करून मग मंदिरात जायचं आहे. अंबाबाई मातेची पूजा झालेली आहे. दर्शन करून घ्या. इथे 1-2 काकड्या आहेत, तर काढून टाकतो. कारण त्या काय जास्त मोठ्या वाढणार नाहीत. कुठे गेला हा किंवा तिकडे का. एवढ्या मिळाल्यात. आहेत अजून 2-3 बस होतील मला तेवढ्या. आजच्या पुरत्या बस झाल्या एवढ्या. चला आलो मी जाऊन मंदिरातून. आवरलं सगळं आणि हे बघा, त्याला कळ्या सुरुवात झाली. म्हणजे कुठे कुठे आहेत कळ्या, फुलली की कळतं मग. चला नाश्ता करून घेतो, भूक लागली. चला आता आपण ओट्सवर मागवायचं आहे. बाकीचं सगळं नंतर जेवण, चपाती आणि अंडा करी करायची आहे. चला हिला जेवायला वाढलं आणि मी पण जेवून घेतलं मगाशीच. झोपलेले म्हणून तिला उठवलं नाही, तर टाईम पण झाला नव्हता. आणि मी आजकाल जरा लवकर जेवतो, त्याच्यामुळे मी लवकर आवरून घेतला. चला आता थोडा वेळ आराम करू. नंतर आज पाणी घालायचं आहे सगळ्या झाडांना, त्याच्यामुळे आज टी आहे पाण्याचा. चला तिचा आवाला की त्याला झोपवतो आणि मी पण जरा आराम करून घेतो. आणि संध्याकाळी भेटू मग आपण बाहेर. चला वाडीत काम होतं एक, ते करून आलो. आणि आता सगळ्यांना पाणी घालायचं आहे सगळीकडे. सो पाणी चालू करतो. मी बाहेर आहे, हीच घेऊन गेलेलो मग अशी गाडी. लॉनला तिकडची भाजी वगैरे सगळ्यालाच पाणी घालायचं आहे. आणि या लॉनला सुद्धा घालायचं आहे. कारण आता ऊन कडाक्याचं आहे, तर पाणी भरपूर लागतं आहे आता. आणि ही इकडे त्या दिवशी लावलीत झाडं. हे बघा, सगळे लावलेले आहेत झाडं, तर त्यांना सगळ्यांना पाणी घालून घ्यायचं. चला सगळे बाहेरची कामं आवरली आहेत आणि कॅमेरा बाहेरच राहिलेला. आत्ता माझ्या लक्षात आला, कारण सगळी गडबड सगळी चालू होती. त्यामुळे तो लक्षातच नाही राहिला की माझा कॅमेरा बाहेर आहे.
आणि चपाती करत होतो, मॅच बघत होतो आणि आता माझ्या लक्षात आलं गेल्या इकडे चहा आणि सगळं दिलं आहे. चला चपाती करून घेतो. नशीब मला आता आठवलं की कॅमेरा बाहेरच राहिला. चला अंड्याचं जरा बनवतो, अंडा मसाला थोडासा. बघा इकडे बनवलं ना टेस्ट थोडीशी छान होते. फक्त कसं नाही, ते लसणीची फोडणी पाहिजे. चला मी बनवलं आहे अंडा मसाला माझ्यासाठी आणि इकडे आई पनीर मसाला आणि अंडा मसालाचा थोडासा असं दोन्ही मिक्स करून तिला दिलेलं आहे. आता ही अंडा मसाल्याची रेसिपी आहे ना, पहिल्यांदाच बनवली. बघूया कशी लागते ती. छान झालं. नेक्स्ट टाईम बनवताना तुम्हाला रेसिपी पूर्ण दाखवेन, कारण एकदम सॉफ्ट पण झाली आणि छान टेस्ट पण छान आली. आणि कोथिंबीर धणे वगैरे यांची जी टेस्ट आहे ना मस्त आली. दाखवेन नेक्स्ट टाईम. मी जस्ट ट्रायल म्हणून बनवलेली पण छान झाली. आता ही पटकन झटपट करताना ही करायला मस्त आहे, म्हणजे अंडा खायला पण कंटाळा येणार नाही. चला मंडळी, सगळी कामं आवरलेत आणि आज जास्त काय केलं नाही. जस्ट झाडांना पाणीच घालायचं तेवढं आणि वाडीत एक काम होतं, सो संध्याकाळी तिकडे गेलेलो तिकडच्या घराकडे आणि होतं काही, तर तिथे पण जाऊन आलो. आणि आज जयंती होती तर तिकडेही जाऊन आलो. चला आता बाकीच्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आईला पण झोपवलं तिथं सगळं आवरून. माझं पण सगळं आवरलं आहे, सगळी कामं झालेली आहेत आणि आता घेतो आराम करायला. आज थंडी नाही आहे पण हवेत गारठा आहे बऱ्यापैकी. सो चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, काळजी घ्या. आणि हो, रोजच सांगणं, इथपर्यंत व्हिडिओ बघितलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.